आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। संजय देशमुख यांच्या घराच्या समोर आता पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर पोलीस तैनात करण्यात आले। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आलेली आहे। वाशिममध्ये खासदार देशमुख यांच्या घरासमोर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र टायगर मिशन अंतर्गत जे राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे ठाकरे गटाचे 6 खासदार आहेत, त्यांचे जे वेगळा गट स्थापन त्यांनी पक्षांतराची भूमिका घेतलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर जे वाशिम यवतमाळचे खासदार आहेत संजय देशमुख, हे सुद्धा त्या 6 खासदाराचं नेतृत्व करत असल्याची माहिती आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या पार्श्वभूमीवरती यवतमाळ येथील दिग्रस या तालुक्यातील चिंचोली या गावात त्यांच्यावालं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाबाहेर पोलिसाचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच जे संजय देशमुख आहेत हे कालपासनं नॉट रिचेबल आहेत आणि ते दिल्लीला जाऊन शिंदे गटामध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचं बोलले जात आहे। नेमकी आता ते काय भूमिका घेणार आणि तालुक्यात या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या वतीने तगडा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। गणेश मोळे, झी मीडिया, दिग्रस, यवतमाळ।